नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये. आपण कसे आहात? उन्हाळा आहे, सगळ्यांनी काळजी घ्या. कारण काय गरमी खूप आहे आता, 40-42 तर 45ला टेम्परेचर टच होते. त्याच्यामुळं कसं शक्यतो दुपारी 12 ते 4 बाहेर हिंडण्याचं टाळा. जेवढी तुम्हाला तुमची बॉडी हायड्रेटेड ठेवता येईल तेवढं ठेवा. कारण त्यासाठी तुम्ही दही, ताक, लस्सी, पाणी, लिंबू सरबत हे पदार्थ तुम्ही सेवन करा, जेणेकरून आपली बॉडी ही टेम्परेचर मेंटेन ठेवेल. तसंच आता राहिलं आपल्या पोल्ट्री व्यवसायासंबंधात सांगण्याचं तर मी तुम्हाला उन्हाळ्यातील व्हिडिओ मागचे तुम्ही पाहू शकता. हेमसी वगैरे आता बरेचसे ब्रँडचे पावडर आले, जे काही बाबा पक्ष्यांना थोडंसं आतून थोडीशी थंडावा महसूस करून देतात. अशा प्रकारचे ते औषधं असतात. त्यामुळे तुम्ही हेमसीचा वापर मी शक्यतो सांगतो, कारण हिमालय हा ब्रँड चांगला आहे आणि आपल्याला अफोर्डेबल आहे असा हा ब्रँड आहे आणि त्याचे कसं आउटपुटही चांगलं आहे. त्यामुळे हेमसीचं तुम्ही पावडर वापरू शकता उन्हाळ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे तुम्ही स्प्रिंकलर लावायचे शेडवर. स्प्रिंकलर लावायचे आतून फॉगर असेल तर फॉगर सिस्टमही करू शकता. लक्षात घ्या. ज्याच्यामुळे काय होईल, आपलं टेम्परेचर थोडंसं अजून मेंटेन राहणार आणि आपल्याला पण पक्ष्यांना थोडंसं गरमी जास्त जाणवणार नाही. आता राहिला दुसरा विषय की आता सध्या सगळीकडं बर्ड फ्लू म्हणा, बाकी CRD वगैरे बरेचसे उन्हाळ्यातील रोग हे चालू आहेत. तर आता सगळीकडेच ते काय थांबणार नाही आहे. जोपर्यंत जूनचा 15 तारीख उलटत नाही आणि 15 तारखेच्या आधी जर 3-4 वेळा जर चांगला पाऊस झाला नाही तर हा लगेच रोग काय थांबत नाही. कारण पावसाळा चालू झाल्याशिवाय बर्ड फ्लू वगैरे हे रोग थांबत नाही. कारण गरमी ह्या त्यांचा रोगाचेच महिने असतात. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये तुम्ही शक्यतो जास्ती काळजी घ्या. आणि आपल्या शेडमध्ये दुसऱ्या पोल्ट्री शेडवाला येणार नाही जास्त. आपण दुसऱ्याच्या पोल्ट्रीमध्ये जाणार नाही, याची आपण काळजी घ्या. फीडवाल्याचं नियोजन असेल तर फीडच्या गाडीवाल्यांनाही थोडंसं तुम्ही बघा. जर जमलं तर तुम्ही शेडच्या बाहेर फीड उतरवायचा प्रयत्न केला तरी चालेल. आपल्याकडे दुसरं जर स्टोरेज जागा असेल त्या जागी जर पोल्ट्रीच्या शेजारी असेल तर तिथं उतरून घ्या, जेणेकरून त्यांच्या अंगावरील बॅक्टेरिया आपल्या शेडमध्ये येणार नाही, याची आपण काळजी घ्या. आणि असंच मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला देणार ते गॅरंटेड माहिती देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.